नमस्कार मित्रांनो. रायगड जिल्हा हा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे. पूर्वीच्या काळात तो कदाचित पैशाची उलाढाल करणारा एवढा मोठा जिल्हा नसेल. जिल्ह्यात साखर कारखाने नसतील, मोठे पाटबंधारे प्रकल्प नसतील, पण तरी सुद्धा भौगोलिक दृष्ट्या रायगड जिल्हा हा अनन्यसाधारण महत्व राखून होता. आजही आहे, उद्या तर जास्तच महत्व येणार आहे. त्यामुळे उद्याची महामुंबई, होणारा रेवस रेड्डी प्रकल्प, रेवस करंजा पूल, येणारी बुलेट ट्रेन, आलेले विमानतळ, ज्या काही शिल्लक राहिल्यात त्या औद्योगिक क्षेत्रातल्या वसाहती, MIDC, MTDC मुळे होणारा परिणाम आणि रायगड जिल्ह्यातलं शेतीजन्य उद्योग, औद्योगिक पसारा, रासायनिक उद्योग, रायगड जिल्ह्यातले नदी आणि समुद्र किनारे याचे महत्व आणि एकंदरच रायगड जिल्ह्याचा आवाका बघता भावी काळात रायगड जिल्हा महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकतो इतपत परिस्थिती आहे. अर्थात महाराष्ट्राच्या राजकारणात टिकायचं असेल तर जिल्हा परिषदांवर आपली हुकूमत असणं गरजेचं असतं. राज्यामध्ये जो काही शेतकरी कामगार पक्ष शिल्लक आहे तो आता बऱ्याच अंशी रायगड जिल्ह्यातच मर्यादित आहे असं बोललं जातं. वस्तुस्थिती दुर्दैवाने तीच आहे. कारण पश्चिम महाराष्ट्रातून शेतकरी कामगार पक्ष क्षीण होत गेलाय. मग रायगड जिल्ह्यातला शेतकरी कामगार पक्ष, त्याची पारंपरिक सत्ता, पूर्वीच्या जिल्हा परिषदांमध्ये शेतकरी कामगार पक्षाने बजावलेली भूमिका, सत्तेचं राजकारण, त्या काळात विधानसभा विरोधी पक्षनेते म्हणून भूषवलेलं पद आणि मग शेतकरी कामगार पक्षाने विविध पक्षाशी केलेल्या युत्यांचं राजकारण, त्यात संपलेले कार्यकर्ते आणि महाराष्ट्राला जो घराणेशाहीचा शाप लागलेला आहे, सत्ता राजकारणाची जी स्पर्धामुळे, अहमपणामुळे जी घराणे फुटली किंवा जे पक्ष फुटले, प्रादेशिक पक्ष फुटले, त्यात शेतकरी कामगार पक्ष सुद्धा वेगळा राहिलेला नाही. आता शेतका पक्षाची देखील उभी वाटणी झालेली आहे. वाटणी एवढ्यासाठीच की प्रभाकर पाटील आणि दत्ता पाटील ही दोन घराणे होती. दत्ता पाटील काही काळ नाराज होते, काही काळ त्यांनी शेतकरी कामगार पक्ष सोडलाही होता, खासदारकी तशी लढवली होती. पण प्रभाकर पाटील घराणं एकसंघ होतं. पण आता जयंत पाटील आणि पंडित पाटील वेगवेगळे झालेत, त्यांनी मार्ग वेगळे निवडलेत. या काळात मागील 30 वर्षात आपण जर बघितलं तर शेतकरी कामगार पक्षाने असा एकही मोठा पक्ष ठेवला नाही की त्यांच्याशी संधान मानलं नाही किंवा सत्तेची फळं त्या मोठ्या पक्षाच्या आधाराने उपभोगली नाहीत. हेच काही ना खटकत होतं. त्यानंतर भाजपने जी काय आमिष दाखवली असतील, त्यामुळे प्रभाकर पाटील घराण्यातील पंडित पाटील, आस्वाद पाटील हे बाजूला झाले, त्यांचे कुटुंबीय बाजूला झाले आणि भाजपला अलिबाग तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळतोय. याचा अर्थ भाजप रायगड जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष होईल का? तर अजिबात नाही. कारण मुळात भाजपची बैठक ही वेगळ्या विचारांची होती. ते कार्यकर्ते कितपत खुश आहेत आणि कार्यकर्ते कितपत अजूनही ऍक्टिव्ह आहेत हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे. पण तरी सुद्धा भाजप, राष्ट्रवादीचे 2 गट आणि शिवसेनेचे 2 गट अशी राजकारणाची विभागणी झाली. आता शिवसेनेचा मूळ जो गट आहे, म्हणजे आपण ज्याला उबाठा म्हणतो, तो गट सुद्धा कमजोर पडताना दिसतोय. स्वामिनिष्ठ तिथेही आहेत, कडवी झुंज त्यांनीही दिले, पण ती तोकडी पडते. सत्तेच्या राजकारणात मागील 5-7 वर्षाच्या काळात जी काय
सार्वजनिक कामे झाली त्याचं बरंचसं श्रेय शिवसेना शिंदे गटाचे जे आमदार आहेत त्या आमदारांना जातात. येथे 3 आमदार आहेत, म्हणजे निदान 18 जिल्हा परिषद गटांमध्ये त्यांचं वर्चस्व आहे. आता हे वर्चस्व जिल्हा परिषदेच्या राजकारणाला महत्वाचं ठरणार आहे. आणि मग त्या खालोखाल येतो रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाचे, कोकणाचे, कॅलिफोर्निया करणारे अंतुलेन नंतरचे सुपुत्र सुनीलजी तटकरे यांचं. सुनीलजी तटकरे यांचं सत्तेचं राजकारण जरी टीकात्मक असलं तरी सुद्धा त्यांनी सुद्धा खूप मोठी विकासाची कामं आपल्या मतदारसंघात आणि जिल्ह्यात सर्वत्र केलेली दिसून येतात. अनेक कार्यकर्त्यांना त्याने आपलंसं करून घेतलंय. त्यामुळे शिवसेना शिंदे गटानंतर जर कोणाचं वर्चस्व जाणवत असेल जिल्ह्यामध्ये, विशेषतः जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने, इथे थोडं स्पष्ट केलं पाहिजे की जिल्हा परिषदेचं राजकारण आणि नगरपालिकांचं राजकारण हे पूर्णपणे वेगळं आहे. त्यात पनवेल तालुका हा जवळजवळ वेगळा पडलाय. त्या पनवेल महानगरपालिकेचा फारसा विचार या राजकारणात करता येणार नाही. आज आपला मुद्दा हा जिल्हा परिषदेचं ग्रामीण राजकारण आणि त्या पद्धतीने होणारा विकास इतकाच आहे. त्यामुळे 2 नंबरचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी, काँग्रेस आणि आणखीन स्पष्ट बोलायचं तर अजित पवार गट किंवा तटकरे गट रायगड जिल्ह्यापुरता 2 नंबरला आहे. आणि मग त्या खालोखाल भाजप, त्या खालोखाल मग शिवसेना ठाकरे गट आणि सर्वात शेवटी कदाचित गट म्हणून किंवा पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्ष येईल अशी आजच्या निकालांची धास्ती वाटते. म्हणजे आजच्या निकालामुळे रायगड जिल्ह्यातून शेतकरी कामगार पक्ष राजकीय दृष्ट्या हद्दपार होतोय की काय अशी शंका अनेक धुरीण पत्रकारांनी व्यक्त केलेली आहे. थोड्या वेळातच निकाल जाहीर होतील. त्यामुळे असे अंदाज वर्तवण्यापेक्षा थोडा वेळ वाट बघितली तर काहीच बिघडणार नाही. परंतु शेतकरी कामगार पक्षाची पुढची वाटचाल कशी असेल, शेतकरी कामगार पक्ष स्वतःच्या ताकदीवर याच्या पुढे जिल्हा परिषद निवडणुका लढवू शकेल का, युती न करता केवळ शेतका पक्ष या नावाने एक हाती सत्ता मिळवू शकेल का, याची उत्तरे बहुतांशी नकारार्थी येतात. त्यामुळे आता यापुढे पूर्वीच्या केलेल्या युत्या, त्यात आलेले कडू गोड अनुभव आणि यानंतरच्या काळात शेका पक्षाला कराव्या लागणाऱ्या युत्या, यामुळे माजी आमदार जयंतराव पाटील यांच्या भूमिकेकडे कायमच लक्ष राहणार आहे. पण तरी सुद्धा खूप मोठी मेहनत आता नवीन पिढीला करावी लागणार आहे. शेका पक्षाने आता दुसरी फळी यावेळेला आपली उतरवलेली आहे. प्रचारात त्यांचं प्राबल्य दिसलेलं आहे. त्यांनी मेहनतही खूप घेतलेली आहे. एक केडर बेस्ट पार्टी म्हणून शेका पक्षाचा इतिहास आहे. आंदोलन करणारी पार्टी, पक्ष, कार्यकर्ते म्हणून शेका पक्षाचा इतिहास आहे. शेका पक्षाकडे अनेक ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर हे सुद्धा आजही आहेत. पण हळूहळू का कोण जाणे पनवेल तालुक्यातून शेका पक्ष कमी झाला. धैर्यशील पाटलांच्या भूमिकेमुळे, भाजपात जाण्यामुळे पेण तालुक्यातही शेका पक्ष क्षीण झाला. राहिलं खालापूर, कर्जत, महाड, पोलादपूर हे तालुके, काही अंशी श्रीवर्धन, म्हसळा तालुका, येथेही शेका पक्ष जवळजवळ 3 नंबरला फेकला गेलाय. मग राहिला फक्त अलिबाग आणि मुरुड तालुका, त्यातही जयंतराव एकाकी झुंज देत आहेत. त्यांचं कौतुक नक्कीच आहे. या वयातही ते गावपाड्यावरून फिरत होते. अगदी चौल सारख्या एका ग्रामपंचायत क्षेत्रातही त्यांच्या 2-2, 3-3 सभा झाल्या, बैठका झाल्या. हा आवाका इतर पक्षात दिसला नाही. इतर पक्षांनी सहसा जाहीर सभा घेतल्याच नाही. अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राष्ट्रवादीच्या प्रचारावर सुद्धा खूप मोठा परिणाम झाला. जवळजवळ महत्वाचे 3-4 दिवस त्यांचे गप्प बसण्यात किंवा भांबावलेल्या अवस्थेत गेले. त्यामुळे अगदी शेवटच्या 2-3 दिवसात जो काय प्रचार झाला तो आणि पूर्वीचा प्रचार
आणि पक्षात जे काही नवीन कार्यकर्ते किशोर जैन सारखे आले, त्यांची स्वतःची असलेली ताकद, मतं, त्यांना असलेला पाठिंबा, या सगळ्याचं उत्तर थोड्या वेळातच मिळणार आहे. म्हणजे एखादा जिल्हा परिषद पातळीवरचा नेता किंवा जिल्ह्याच्या पातळीवरचा नेता अचानक एखाद्या पक्षात आला आणि त्याने उमेदवारी लढवली, तर त्याच्या पूर्वीच्या पक्षातले कार्यकर्ते त्याच्यासोबत किती आहेत, की त्याला गद्दार ठरवून धडा शिकवण्यासाठी अधिक द्वेषाने ते त्याच्या विरुद्ध उतरतात, हे काळच ठरवणार आहे. त्यामुळे किशोर जैन यांच्या पक्षप्रवेशामुळे झालेल्या परिस्थितीत, नागोठणा परिसरातील परिस्थितीत सुद्धा महत्वाची ठरणार आहे. भरत गोगावले यांचा पोलादपूर महाड तालुका हा नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. माणिकराव जगताप यांच्यावर अशाच एका जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये लायसन्स रिव्हॉल्वर काढलं म्हणून त्या काळीची एक केस गाजली होती. आज माणिकराव जगताप नाही, अनेक थोर नेते नाही, अनेक नेते निवृत्त झालेले आहेत, अनेक माजी आमदार स्वर्गवासी झालेले आहेत किंवा अनेक माजी आमदार घरी बसलेले आहेत, कोणाच्या कृपाछत्राखाली गेलेले आहेत. तुकाराम सुर्वे हे त्यातलं महत्वाचं उदाहरण आहे. त्यामुळे महाड पोलादपूर तालुक्यावर जरी विकास गोगावले यांच्यामुळे काही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती, त्यांनाही रिव्हॉल्वर प्रकरण भोगलेलं आहे, तरी सुद्धा भरत गोगावले यांचंच वर्चस्व राहील. कर्जतला महेंद्र थोरवे आहेत, तिथे कडवी झुंज पाहायला मिळते. पेणला धैर्यशील पाटील भाजपत आहेत, रवी पाटील माजी मंत्री आहेत, तेही भाजपत केव्हाच दाखल झालेले आहेत. त्यामुळे पेण तालुक्यात सुद्धा भाजपचं वर्चस्व जाणवेल असं वाटतंय. राहायला रोहा, श्रीवर्धन, माणगाव, गोरेगाव, म्हसळा, काही अंशी चणेरा हा भाग, या तालुक्यात पूर्वीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे विशेषतः सुनील तटकरे यांचे वर्चस्व जाणवते. सुनील तटकरे स्वतः जिल्हा परिषद अध्यक्ष राहिले, त्यामुळे त्यांना नस आणि नस माहिती आहे. त्यानंतर त्यांची सुकन्या आदिती तटकरे या देखील जिल्हा परिषदेचा कारभार सांभाळत होत्या. त्यामुळे या भागातली गावाची मानसिकता, गावात केलेला विकास, या दोन मुद्द्यावरच सुनील तटकरे बाजी मारू शकतात हेही नक्की आहे. पण तिथे सुद्धा मुरुड तालुका असेल, मुरुड तालुक्याचा उत्तरेकडचा भाग असेल, येथे महेंद्र दळवींमुळे सुनील तटकरे यांना आव्हान निर्माण झालेलं आहे. अलिबाग आणि मुरुड तालुक्यावर शिवसेना शिंदे गटाचं, विशेषतः महेंद्र दळवी यांचं वर्चस्व जाणवतंय. इथे भाजप खूप मोठी किमया करू शकेल असं वाटत नाही. पंडित पाटील, भावना पाटील, आस्वाद पाटील आणि त्यांचे कुटुंबीय, यामुळे भाजपला जोर नक्कीच आलाय. महेश मोहिते नावाचे वकील यांनी भाजपमध्ये गेल्या काही वर्षात चांगलं चैतन्य निर्माण केले, त्यांचेही उमेदवार आहेत. त्यामुळे या साळाव पुलापलीकडच्या लढतीकडे सुद्धा विशेष लक्ष राहणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सुरेंद्र म्हात्रे चौल रौदंडामधून निवडणूक लढवत आहेत. त्यांना राहुल नावाच्या उमेदवारांनी चांगली कडवी झुंज दिलेली आहे. सुरेंद्र म्हात्रे यांचं वैशिष्ट्य म्हणजे आता शेतकरी कामगार पक्षाची पारंपरिक एकनिष्ठ जी मतं आहेत ती त्यांना मिळणार आहेत. त्यामुळे ही लढत सुद्धा कडवी होणार आहे. अर्थात बाजी कोण मारणार हे असं सांगणं योग्य होणार नाही, परंतु दोघांनी चांगला प्रचार केलाय, प्रचारात आघाडी मिळवली. पण विकासाची कामं आणि गेले 5 वर्षात या संपूर्ण परिसरात झालेला विकास, होणारा विकास, रस्त्याची सुरू असलेली कामं, याचा दृश्य परिणाम मतदानावर होईल. त्यामुळे शिंदे गटाला त्याचा फायदा होईल असं देखील दिसत आहे. खारेपाट याच्यामध्ये पूर्वी शेका पक्षाचं प्राबल्य होतं, आता त्यांचेच छोटमशेत शेका पक्षातून बाजूला होऊन काही काळ भाजपमध्ये आणि आता पुन्हा शिवसेना गटाकडे गेलेत. त्यांचं आदिवासी क्षेत्रात असलेलं काम, लोकप्रियता आणि ग्रामीण भागातून तयार होणारं नेतृत्व, यामुळे त्यांचं पारडं जड वाटते.
हा शिवरा जो पट्टा आहे, अलिबाग तालुक्याचा खारेपाट पट्टा आहे, याच्यात शेका पक्ष दुबळा होतोय की काय अशी शंका अनेक वेळा वाटते. शेका पक्ष टिकला पाहिजे, विरोधी पक्ष जिल्हा परिषदेत चांगला असला पाहिजे अशी अनेकांची भावना आहे. परंतु प्रबळ विरोधी पक्षाचं काम कदाचित या पुढच्या युतीच्या राजकारणात सुनील तटकरेंना बाजूला ठेवायचे ठरवले तर राष्ट्रवादी काँग्रेस, सुनील तटकरे गट किंवा अजित पवार गट यांना देखील करावं लागेल, किंवा सुनील तटकरे यांच्या चाणक्य नीतीमुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली तर जास्त संख्या असूनही शिवसेना शिंदे गटाला विरोधी पक्षात राहावं लागेल असं देखील भीतीदायक वातावरण, शंकात्मक वातावरण निर्माण झालेलं आहे. हे का तर जिल्हा पातळीवरचे नेते आणि राज्य पातळीवरचे नेते यांच्यात समन्वय नाही. राज्य पातळीवरचे जे काय रायगड जिल्ह्याशी संबंधित नेते आहेत ते सर्वच नेते म्हणजे शिंदे गटाचे 3ही आमदार, त्यातले गोगावले मंत्री आणि सुनील तटकरे यांच्यात वाद आहे. लढाई कोणतीही असेल, पालकमंत्री पदाची असेल, श्रेयवादाची असेल, विकासाच्या प्रश्नांची असेल किंवा आणखीन कोणत्या आर्थिक गणिताची असेल, राजकीय गणिताची असेल, पण एकमेकांचे पाय कापण्यात, पाय ओढण्यात, एकमेकांचे पंख कापण्यात आणि एकमेकांचे कार्यकर्ते फोडण्यातच त्यांची मागची 3-4 वर्ष गेलेली आहेत. खासदारकीच्या निवडणुकीनंतर अनेक वाद रंगलेले आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, जरी ते अधिकृत असले, त्यांना घड्याळाचं चिन्ह असलं तरी आता बोलताना आपल्याला एका गटाचा विचार करावा लागेल. आणि भारतीय जनता पक्ष, भाजप यांची एकत्र युती जिल्हा परिषदेत राहण्याची शक्यता खूप कमी आहे. ती राहिली तर अर्थात सत्तेचं, जिल्ह्याचं राजकारण आणि राज्याचं राजकारण एकच राहील. कदाचित बदललेल्या परिस्थितीत ते नाईलाज म्हणून एकत्र राहतीलही, पण मग अशा वेळी जो काही क्षीण झालेला शेका पक्ष आहे आणि उद्धव ठाकरे यांचा उबाटा गट आहे, शिवसेना, मूळ शिवसेना आहे, ती लोक विरोधी पक्षात बसतील. त्यांनी जर चांगलं विरोधी पक्ष म्हणून काम केलं तरच रायगड जिल्हा परिषद तरेल. अन्यथा रायगड जिल्हा परिषद आता फार मोठ्या चांगल्या आर्थिक अवस्थेत आहे असं नाही. जिल्हा परिषदेमध्ये प्रशासकीय यंत्रणा माजोर झालेली आहे, प्रबळ झालेली आहे. त्यांच्यावर योग्य अंकुश ठेवणं महत्वाचं आहे. आणि जिल्हा परिषद म्हणजे पैसे खाण्याचं मोकळं रान, हा जो गैरसमज काही पदाधिकाऱ्यांचा झालेला आहे, किंवा जिल्हा परिषदेमध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांची मिलीभगत आहे असा जो आरोप होत आहे, तो पुसण्याची खूप मोठी संधी उबाटा गटाला मिळू शकते. त्यातून नवीन नेतृत्व निर्माण होऊ शकतं. उबाटा गटाचे अनेक शिलेदार जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीतर्फे किंवा शिंदे गटातर्फे निवडून आलेले यावेळी दिसणार आहेत. त्यांनी केलेले पूर्वीचे लढे, आंदोलने ही ते कदाचित विसरतील. पण त्यामुळे दुर्दैवाने उबाटा गट विरोधी पक्षाच्या बाकांवर जाऊन बसणार आहे, हे मात्र त्यांना विसरता येणार नाही. तर बघूया आपण काय होते. जास्त काळजी शेतकरी कामगार पक्षाची आहे, कारण एक मोठं पर्व असताना जाताना दिसतंय. पक्ष असे कधीच संपत नाही, पण कार्यकर्त्यांना अनेक गोष्टींचं भान राखावं लागतं. जिल्हा नेतृत्व, राज्य नेतृत्व यांनी खूप मोठे प्रयत्न करूनही जर शेतकरी कामगार पक्ष यापुढे युतीच्या राजकारणापुरताच मर्यादित राहणार असेल तर ते रायगड जिल्ह्याचं दुर्दैव आहे. खरं तर रायगड जिल्हा ज्या पद्धतीने विकास पावतोय, अनेक महामार्ग येत आहेत, बंदर विकास येत आहेत, विमानतळ आलंय, अनेक नवीन उद्योजक येत आहेत, अनेक सेवा प्रकल्प येत आहेत, पर्यटन प्रकल्प येत आहेत. अशा वेळी शेतकरी कामगार पक्षाचा अंकुश असणं, निदान जिल्हा परिषदेत असणं खूप गरजेचं होतं.
यावेळी तो असेल असं वाटत नाही. आज आपण इथेच थांबूया. आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. विलास नाईक या चॅनलवरून अशा पद्धतीने जे विश्लेषण चालतं ते आपण कोणताही अंगरखा न घालता सगळ्यांचा सर्वसमावेशक विचार करून प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो. ही मतं कदाचित आपल्या विरुद्धही असतील. आपल्याला मतं मांडण्याचा, प्रतिक्रिया देण्याचा पूर्ण अधिकार आहे. आपण त्या मोकळेपणाने द्या. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते जरूर कळवा. विलास नाईक या चॅनलवर अशा पद्धतीचे कायदेविषयक आणि सामाजिक राजकीय विश्लेषण करण्याचे जे व्हिडिओ होतात त्यालाही चांगला प्रतिसाद द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.